आपण सगळेच आयुष्यात इतरांचं ऐकतो. त्यांच्या मते वागलो तर सगळे आपल्याला चांगलं म्हणतात. पण ज्या दिवशी आपण स्वतःसाठी, आपल्या हक्कासाठी आवाज उठवतो, त्या दिवशी आपण वाईट ठरतो. ही कथा आहे अशाच एका मुलीची. तिचे नाव आहे अनिता. अनिता एका लहानशा गावात जन्मली. ती लहानपणापासूनच समजदार होती. शेजाऱ्यांचं भांडण झालं तर तीच मध्ये जाऊन शांत करायची. आई थकली असेल तर घरकाम तिने स्वतः केलं. वडिलांना शेतात मदत हवी असेल तर तिथे धावत जायची. गावात सगळ्यांना वाटायचं ही मुलगी वेगळी आहे. कधीच कुणाला दुखावत नाही, फक्त इतरांचं ऐकते. गावातील लोक तिला म्हणायची, अनिता म्हणजे देवदूत आहे. अनिता मोठी झाली. शाळेत हुशार होती. शिक्षक तिचं कौतुक करायचे. तिचं स्वप्न होतं शिक्षण पूर्ण करून शहरात मोठी नोकरी मिळवायची. एका रात्री ती आई वडिलांशी बोलली. अनिता म्हणाले, आई, मला पुढे शिकायचं आहे. मला ऑफिसमध्ये काम करायचं आहे. फक्त लग्न नाही, माझं करिअर घडवायचं आहे. आई वडील थोडे दचकल्यासारखे झाले. आई म्हणते, पोरगी असून एवढं शिकायचं, मग लग्नाचं काय? वडील म्हणतात, गावातल्या मुलींनी इतक्या उंच स्वप्न बघायची नसतात. लोक काय म्हणतील? दुसऱ्या दिवशीच ही बातमी नातेवाईकांपर्यंत पोहोचली. सगळ्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. काकी म्हणते, अनितेला एवढं शिकवलं, आता ती घराबाहेर जाऊन बिघडणार. मामा म्हणतो, पूर्वी एवढी शांत होती, आता हट्टी झाली आहे. ज्यांनी तिचं नेहमी कौतुक केलं होतं तेच लोक आता तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. अनिता एकटी पडली. पण अनिताने हार मानली नाही. तिने शिष्यवृत्ती शोधली. रात्री अभ्यास आणि दिवसा पार्ट टाइम काम करायची. गावातील लोक हसत होते. बघू किती पुढे जाते ते. पण तिच्या मनात एकच आवाज होता, आज मी एकटी आहे, पण उद्या माझं यश माझ्यासाठी बोलेल. काही वर्षांनी अनिताने शिक्षण पूर्ण केलं. शहरात मोठ्या कंपनीत तिला नोकरी मिळाली. पगार चांगला, नाव मोठं होतं. एक दिवस टीव्हीवर तिचा इंटरव्ह्यू झळकला. गावातील लोक आनंदाने बघू लागले. अनिताची आई अभिमानाने म्हणते, ही माझी मुलगी आहे. तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. ज्यांनी म्हणलं होतं पोरगी हट्टी झाली, आज तेच तिचं कौतुक करतायत. एकदा नातेवाईकांनी तिला विचारलं. काकी म्हणते, बाळा, एवढं मोठं यश मिळवलंस, पण तुला काही वाईट वाटलं का की सगळे तुला सोडून गेले होते? अनिता हसली आणि म्हणाली,
लोक काय म्हणतात याची चिंता केली असती ना, तर मी आज इथे पोचले नसते. स्वतःच्या हक्कासाठी बोललं तर लोक दूर जातात, पण खरी किंमत वेळ मात्र नक्कीच देतो. ही कथा आपल्याला शिकवते, इतरांचं ऐकलं तर आपण चांगले ठरतो, पण स्वतःसाठी उभं राहिलो तर आपण वाईट ठरतो. तरी सुद्धा आपल्या हक्कासाठी लढायला कधी घाबरू नका, कारण शेवटी यशाचं मोल लोक ओळखतात. धन्यवाद.